वन खात्याच्या आडमुठे धोरणाच्या विरोधात 25 मार्च रोजी या ठिकाणी भव्य असा मोर्चा या ठिकाणी शेतकऱ्यांचा निघाला होता। शेतकरी आणि अधिकारी यांच्यामध्ये काही चर्चा आली की स्वतः DFO साहेब गुरुप्रसाद या ठिकाणी येऊन आपल्या ज्या काही व्यथा आहेत, आपल्या ज्या काही मागण्या आहेत, त्या मागण्यांची बोलून चर्चा करू तो आश्वासन आम्हाला सर्व आंदोलकांना या ठिकाणी दिलं होतं। त्या अनुषंगानं 14 म्हणजे आजच्या रोजी स्वतः DFO येतो म्हणून सांगितलं होतं। परंतु आज तुम्ही पाहताय की हजारो शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत, परंतु कुठलेही अधिकारी या ठिकाणी नाही। स्वतः येथील रेंजर की आपल्या पल्लवी चव्हाण मॅडम यांच्यासुद्धा माझं फोनवर चर्चा झाली, परंतु त्यांनीसुद्धा उद्धट आपल्याला असं हे उत्तर दिलं की मला काय माहिती नाही, DFO येणार आहेत काय ते सुद्धा मी त्यांच्याशी बोलतो आणि मग तुम्हाला मी काय ते सांगतो, असं उत्तर चव्हाण मॅडम यांनी दिलं। परंतु आत्तापर्यंत त्यांचं कुठल्याही प्रकारचं उत्तर या ठिकाणी आलं नाही। त्यानंतर आपले जिल्ह्याचे DFO साहेब यांच्याशी बोलणं झालं। त्यांनी 17 तारखेला गुरुवारी मी स्वतः या ठिकाणी 11 वाजता येत आहे असं या ठिकाणी शिष्टमंडळ आमच्या आंदोलकांना या ठिकाणी आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे। आम्ही 17 तारखेला या ठिकाणी या तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ज्या काही शेतकऱ्यांच्या ज्या अडीअडचणी येत आहे, वन्य प्राण्यांचा जो हैदोस या ठिकाणी जो चालू आहे आणि त्या वन्य प्राण्यांच्या पासून आम्हाला कसं संरक्षण मिळेल, त्या ज्या काही आमच्या मागण्या आहेत त्या आम्ही निश्चितपणे गुरुवारी जे आंदोलन आहे आमचं त्या आंदोलनामध्ये आम्ही सर्व मागण्या आम्ही या ठिकाणी मान्य करून घेऊ। माझं शेतकरी बांधवांना या ठिकाणी या माध्यमातून आव्हान आहे की तुम्ही सुद्धा गुरुवारी 10 वाजता माघारीचे आंबा आहे या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जिल्ह्याचे DFO गुरुप्रसाद यांच्याशी आपण चर्चा करून आपल्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य करून